ससून रुग्णालयामधील 2 अधिकारी आणखी 1 कर्मचारी यांना 27 मे 2024ला पहाटे 5 वाजता पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी जे पत्र दिलेलं आहे माझ्या कार्यालयाला, त्या पत्रामध्ये असा आरोप आहे की हे जे अधिकारी आहेत, डॉक्टर श्रीहरी हळनोर वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर अजय तावरे प्राध्यापक व विभाग प्रमुख न्याय वैद्यकशास्त्र विभाग BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी संगनमत करून फौजदारी पात्र कट रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरता विधी संघर्षित बालक याच्या रक्ताचे नमुने न घेता इतर व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेऊन ते सीलबंद करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। हा आरोप आहे आणि या आरोपाकरता त्यांना 27 मेला अटक करण्यात आलेली आहे। ही अटक झाल्यानंतर संस्था स्तरावरील कारवाई म्हणून मी संस्था प्रमुख या नात्यानं डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे जो विभाग प्रमुखाचा जो चार्ज होता, तो चार्ज मी तातडीनं त्यांच्याकडून काढून घेतला आणि त्या विभागामध्ये जे सिनियर प्रोफेसर आहेत डॉक्टर विजय जाधव यांच्याकडे तो चार्ज 28 मे 2024ला सुपूर्द केलेला आहे। त्यानंतर दुसरे जे आरोपी आहेत या प्रकरणामध्ये जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर श्रीहरी हळनोर, तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने त्यांची सेवा जी आहे ती मी 28/5/2024ला समाप्त केलेली आहे, म्हणजे त्यांना टर्मिनेट केलेलं आहे। आता ते सेवेमध्ये नाहीत आणि अशा पद्धतीचं जी कारवाई आहे ती मी शासनास कळवलेली आहे। आणि तिसरा जो आमचा कर्मचारी आहे अतुल घटकांबळे म्हणून, तो जो पूर्णवेळ आहे आणि तो शासकीय सफाई कर्मचारी आहे, त्याला मी निलंबित केलेला आहे, सस्पेंड केलेला आहे। तो अधिकार अधिष्ठातांना असतो वर्ग 4 कर्मचारी असल्याकारणाने, आणि त्याला सस्पेंड करून तशा पद्धतीची कारवाई आम्ही केली ही मी शासनाला कळवलेलं आहे। त्यानंतर जे डॉक्टर अजय तावरे आहेत, मी सांगितल्याप्रमाणे त्यांचा चार्ज मी काढून घेतलेला आहे HODचा, आणि त्यांच्यावरची जी कारवाई जी आहे सस्पेन्शनची कारवाई ही अधिष्ठातांच्या अधिकारामध्ये येत नाही, तर ही माझ्या वरिष्ठ कार्यालय जे आहे, मंत्रालय जे आहे, शासन ही कारवाई करीत असतं। आणि म्हणून अशा प्रकारे त्यांच्या निलंबनाचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे। तर ही साधारणतः असं हे प्रकरण होतं। आपल्याला माहीत आहे की यासाठी शासन स्तरावरून एक समिती स्थापन करण्यात आली की ज्याच्यामध्ये 3 सदस्य आहेत, आणि ही समिती जी आहे ही डॉक्टर पल्लवी सापळे अधिष्ठाता ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जजी समूह रुग्णालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे। आणि त्या समितीनं काल या ठिकाणी येऊन दिवसभर त्यांनी काम केलं आणि ते जी काही त्यांचा तपास होता तो पूर्ण करून ते मुंबईला गेलेले आहेत। ही साधारणतः मला समितीबद्दलची ही माहिती आहे। या प्रकरणाबद्दलची जी काय माहिती आहे मी तुम्हाला सांगितली। ते प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल केलेले आहे, अटक करण्यात आलेली असल्याकारणाने जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे अधिष्ठाता स्तरावरती, ती कारवाई काय केली या कर्मचाऱ्यावरती मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे। तर मला या निमित्तानं एवढंच सांगायचं होतं। यानंतर काही प्रश्न असतील तर आपण विचारावे।
अभी ये जो इशू यहाँ ससुन हॉस्पिटल में हुआ है, एक जो आरोपी है उसको यहाँ लाया था ब्लड जो सैंपल है उसको कलेक्ट करने के लिए। तो वहाँ वो आरोपी जो है बालक, उसका ब्लड ना लेते हुए जो दूसरी व्यक्ति है उसका ब्लड लिया गया और वो सील करके वो पुलिस को दिया गया। इस प्रकार का आरोप जो है, ये आरोप यहाँ हमारे जो कर्मचारी अधिकारी है उन पर किया गया था। और इस प्रकार का जो लेटर है वो पहली बार मुझे कल 27 तारीख को रात को 8:09 हुए थे उस वक्त वो मुझे मिला और मुझे पहली बार ये जानकारी हुई कि इस प्रकार का कोई इशू जो है वो यहाँ हुआ है। तो इस संदर्भ में मैंने डॉक्टर अजय तावरे जो हेड ऑफ़ द डिपार्टमेंट बनकर यहाँ फोरेंसिक डिपार्टमेंट में काम कर रहे हैं, उनका जो HOD का चार्ज है वो मैंने निकाल दिया। दूसरा जो हमारा एक मेडिकल ऑफिसर है जो टेम्पररी है, ही इज़ नॉट अ परमानेंट मेडिकल ऑफिसर, डॉक्टर श्रीहरि हलनोर, तो उनकी सेवा जो है जो ऑलरेडी टेम्पररी है तो उसकी सेवा मेरे अधिकार में मैंने समाप्त कर दी और उस प्रकार शासन को भी उसकी जानकारी दी। और तीसरा कर्मचारी जो सफाई कर्मचारी है अतुल घटकामले, उसको मेरा अधिकार है डीन लेवल पर, इसलिए मैंने उसको सस्पेंड किया है और इसकी भी जानकारी मैंने सरकार को दी है। इस संदर्भ में इंक्वायरी के लिए स्टेट लेवल पर हमारे जो कमिश्नर है उनके द्वारा एक समिति का गठन सवाल पूछना है तो आप पूछ सकते हैं। हाँ? पहिल्यांदा किडनी प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप झालेले होते, त्याच्यानंतर सुद्धा दुसऱ्यांदा नियुक्ती केली आणि त्यांची ज्या वेळेला बदली होण्याची वेळ आली त्यावेळेला तुम्ही पत्र का दिलं की आता चार्ज सोडू नये, त्याच्यामध्ये अधिष्ठाता कार्यालयाचा काहीतरी रोल आहे अशी शंका निर्माण होती, त्याच्याबद्दल तुमचं म्हणत आहे? नाही, देखो की ह्या जो इशू आत्ता झालेला आहे या इशू संदर्भामध्ये आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारावे, कारण एक नाही तर DMRचं स्टँड मी नाही सांगू शकत, एक अधिष्ठाता म्हणून तावरेंच्या संबंधामध्ये मी सांगतो की ते एक पत्र जे आहे ते आपल्याला माहिती आहे, जे मीडियावरती आहे, एक पत्र जे आहे, एक पत्र जे एक आमदार महोदय आहे त्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती आमचे मंत्री ते पत्र ऑलरेडी आहे।
पत्र कुठं फॉरवर्ड केलेलं? ते पत्र जे आहे ते आमदार कोण होते? आमदार सुनील टिंगरे यांनी ते पत्र दिलेलं होतं. काय पत्रामध्ये मजकूर काय होता? ते पत्र आता माझ्याजवळ नाही, डिटेल मला नाही. त्याच्यावरती सांगतो की त्या पत्रावरती आमच्या मंत्री महोदयांनी लिहिलेलं होतं अधिष्ठाता यांना की डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे कार्यभार द्यावा, कारण ते प्राध्यापक या पदावरती कार्यरत आहेत आणि जे त्यावेळी जे सुपरिटेंडेंट होते ते प्राध्यापक नव्हते. तर हे मेडिकल काउन्सिलच्या त्या नियमाप्रमाणे जे प्राध्यापक असतात त्यांना सुपरिटेंडेंट या पदावरती नियुक्ती देणं क्रमप्राप्त असतं. अशा पद्धतीचा त्याच्यावरती मजकूर होता आणि त्या आदेशाला अन्वये मी, कारण मला डीनना एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढावी लागते, तर तशा पद्धतीची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मी काढलेली होती. मुश्रीफांनी तिथे शेरा दिला आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांची नियुक्ती केली, मी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढली. दुसऱ्यांदा जेव्हा नियुक्ती झाली ते पत्र DMER कडून आलं नव्हतं, ते तुमच्या लेवलवर तुम्ही डॉक्टर किरण जाधव यांचा चार्ज काढून तुम्ही थेट तावरेंना दिला होता. ते तुमच्या अखत्यारीखाली झालं होतं. तो सगळा जो मेसेज आहे तो DMER कडून आला नव्हता. तर तेव्हा काय कारण होतं, काय ठोस कारण कोणता जेव्हा किरण जाधवांना काढून तुम्ही तावरेंकडे चार्ज दिला तेव्हा काय कारण? नाही, आता ते तुम्ही जे प्रश्न विचारले ना ते मंत्री महोदयाचे आदेश मी पाळले. नाही, आता त्यावेळची जी अपॉइंटमेंट आहे ती मंत्री महोदयांनी निर्देश दिल्या कारणाने त्यांची आदेश काढलेले आहेत. अहो तेच आहे ना मॅडम, असं काय करता तुम्ही? माहिती घेऊन सांगतो, हीच माहिती आहे ना, ते तुम्ही सांगतो. तेच आहे ना. NMC नॉर्म बाजूला नाही आहेत. त्या पत्रामध्ये NMC नॉर्मनुसारच आदेश काढायला सांगितले. कारण डॉक्टर अजय तावरे हे प्रोफेसर आहेत आणि त्यावेळी जे नियुक्त असणारे जे अधीक्षक होते ते सहयोगी प्राध्यापक होते. ते नंतरची गोष्ट आहे. शेरा दिला असेल की त्यांची नियुक्ती करावी, मात्र त्यांच्यावर पूर्वी देखील आरोप झालेले आहेत. तुम्ही त्यांच्याबद्दल तुम्ही का नाही रिकमेंड करत? डॉक्टर तावरे हे ससून मला कुठलंही काही प्रकरण असो त्यांचं नाव याच्यामध्ये अनेकदा समोर आलेलं आहे. ते किडनी प्रकरण असो, नुकतं झालं उंदीर चावून एक रुग्ण दगावलं ते प्रकरण असो, एवढी सगळी प्रकरण असताना तुम्ही त्याला एका डिपार्टमेंटची जबाबदारी देता. तुमचं अधिष्ठाता यांना तुमचं काम नाहीये का? म्हणजे सराईत माणसाला अशा प्रकारच्या पद्धतीने कितपत योग्य आहे? आणि याला प्रश्न की अजय तावरे सोडून दुसरे अधिकारी नाही आहेत. संबंध बोलायला पाहिजे. ऐका, आता परत एकदा मी सांगतो की आपली जी प्रेस कॉन्फरन्स आहे ही आता जो इश्यू घडलेला आहे त्या संबंधामध्ये बाकीचे प्रश्न कारवाई करण्यात आली आणि असं असतानाही तुम्ही त्यांच्याकडेच हा जबाबदारी कशाला दिली? नाही, मंत्री महोदयाच्या निर्देशाने ते
झालेलं आहे. नाही या आजच्या इश्यूबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारला तर बोला, नाहीतर आपल्याला मग नाही, नेमणुकीबद्दल मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की ते कारण आहे आणि त्या कारणाने ती नियुक्ती मी केलेली आहे. काय म्हटलं? नाही ते आहे ना, त्याच्यावरती रिमार्क आहे ना, त्या सरांचा रिमार्क आहे. परत ते विचारायला नाही याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये ऐका याच्यामध्ये आहे ना डॉक्टर जाधव सरांच्या बाबतीमध्ये जे आहे ना, की परत सांगतो की डॉक्टर जाधव सर जे आहे ते सहयोगी प्राध्यापक आहेत आणि त्यामुळे मी ते जे पत्र होतं कमिशनर सरांचं त्याच्यावरती फक्त मी त्यांना ते सांगितलेलं होतं की ते सहयोगी प्राध्यापक आहेत आणि त्यामुळं आपल्या NMCच्या नियमानुसार प्राध्यापकांना त्या पदावरती नियुक्ती देता येते. नाही, आता ते ॲलिगेशन होते, ते ॲलिगेशन्स आहेत, फक्त ते आरोप आहेत की जसं सध्याही आरोपच आहेत. अजून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ज्यावेळी काय होईल त्यावेळी ते कारवाई होऊन जाईल त्याच्यावर. काय नाही कसं आता की हे जे आरोप होते ते ऑलरेडी झालेले होते, ते शासनाला माहिती होते. तुम्ही आत्ताही म्हणताय का आरोप झाले फक्त पोलिसांकडनं, पण ब्लड ग्रुप मध्ये फेरफार केली हे यात तथ्य आहे का तुम्हाला वाटते का? तावरेंनी फेरफार केली हे वाटते का? कारण ते 20 दिवस सुट्टीवर होते, फोनवर त्यांनी अशा पद्धतीने फेरफार करण्यासाठी सांगितलं, यात तथ्य वाटते का तुम्हाला? पोलिसांनी आरोप केले. नाही कसं आहे की जे पोलीस विभागाकडून मला जे पत्र प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये असा आरोप करण्यात आलेला आहे की ज्या विटी संघर्षित बालकाचं शॅम्पल काढायला पाहिजे होतं त्याचं न काढता ते इतर व्यक्तीचं काढलं आहे असं पोलिसांनी आरोपामध्ये नमूद केलेलं आहे. हे आरोपच आहेत, हे आता न्यायालयामध्ये जाणार आहेत आणि त्यानंतर जे हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामुळं याच्यावरती जास्त न बोलता ज्यावेळी ते काय पुढं कारवाई होईल त्यावेळी आपण पाहू ना. समिती गठीत करण्याच्या अगोदर हा प्रकार तुमच्या कानावर आला असेल. समिती गठीत केल्यानंतर त्या समितीने तपास केला इथपर्यंत बरोबर आहे, पण अगोदर तुम्ही डीने हाताने याच्यात लक्षात घातलं नाही. अगोदर ते काही तास असतील त्या उरलेल्या तासांमध्ये तुम्ही या प्रकरणाकडे बघितलं पण नाही की आपल्या एका इथल्या माणसाने अशा अधिकाऱ्याने असा काहीतरी उद्योग केलाय म्हणून. नाही कसं आहे सांगतो तुम्हाला की नाही सांगतो हे जे पूर्ण प्रकरण जे आहे हे ज्यावेळी 27 तारखेला पहाटे 5 वाजता अटक करण्यात आलेली आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर सकाळी 9-10 वाजता हे पहिल्यांदा ज्यावेळी टीव्हीवरती ह्या गोष्टी आल्या त्यावेळेला माझे जे सुप्रिटेंडेंट आहे त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर असं आपल्या ससूनमधले जे अधिकारी आहेत डॉक्टर तावरे आणि एक डॉक्टर हळनोर यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. हे मला पहिल्यांदा 27 तारखेला सकाळी समजलेलं आहे आणि आता हे समिती तर नंतर आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट 27 तारखेच्या प्रसारमाध्यमातून जे मला समजलं ते मला पहिल्यांदा समजलं. त्याच्या अगोदर कसं आहे की माझ्याकडं जवळजवळ 31 विभाग आहेत. ह्या 30 विभागामध्ये
प्राध्यापक असतात, हेड असतात, त्याच्याखाली काही अध्यापक असतात, बाकीचे कर्मचारी असतात आणि ह्या 30 विभागाचा कारभार जो आहे हा व्यवस्थित त्यांच्या त्या विभाग प्रमुखाच्या नियंत्रणाखाली चालू असतो. डीन काय प्रत्येक विभागामध्ये जाऊन काय पाहत नाही. त्यामुळं मॅडम ऐका थोडा, त्यामुळं कॅज्युअल्टीमध्ये वैद्यकीय अधिकारी काम करतात, ते सुप्रिटेंडेंट ऑफिस आहे, आमचे डेप्युटी सुप्रिटेंडेंट आहे, यांच्या नियंत्रणाखाली काम करत असतात आणि त्यामुळं हे पण मोठे अधिकारी आहे, त्यांच्या नियंत्रणाखाली ते काम करत असतात आणि तिथं प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीनं जबाबदारीनं काम करत असतात. त्याच्यामुळं जोपर्यंत अशी घटना काही घडत नाही आणि ती निदर्शनात समोर येत नाही तोपर्यंत प्राध्यापक विभाग प्रमुख असतील किंवा अधिष्ठाता असतील, ऐका तरी थोडं, अधिष्ठाता असतील या तेव्हा तुम्ही त्या विभागाची जाऊन माहिती घेतली का? खरंच असं काही झालं नाही झालं याची काही पडताळणी केली तुम्ही डीन या नात्याने? नाही, आता हे सगळं जे असतं हे प्रिज्युडिस मॅटर आता आहे आणि त्याच्यानंतर चौकशी समिती पण आलेली आहे आणि ह्या चौकशी समिती यांचं ते काम असतं. हां, डीन ज्या वेळेला मला पहिल्यांदा ही माहिती माझ्या सुप्रिटेंडेंटने सांगितली त्यावेळेला मी ताबडतोब सुप्रिटेंडेंट हे रुग्णालयाचे प्रमुख असल्याकारणाने मी त्यांना सांगितलं की आपण ताबडतोब याची सविस्तर माहिती घ्यावी आणि मला लेखी स्वरूपात कळवावी. तर त्याने ती माहिती मला सविस्तर कळवल्यानंतर मग ही माहिती मी मग माझ्या शासनाला कळवली, कारण मला पहिल्यांदा कालच मला 27 तारखेला ती माहिती समजलेली आहे.